नमस्कार मंडळी. तर काही दिवसांपूर्वी मी आमच्या शेजाऱ्याने आम्हाला दिलेला मिराबेल प्लम याचा व्हिडिओ टाकला होता. तर आणि तुम्हाला म्हटलं होतं की मी आमच्या बागेत त्याचं झाड नाही आहे, पण आम्ही ज्या रस्त्याने चालायला जातो त्या रस्त्यात त्याचं एक झाड आहे. तर टडा, हे आहे आमच्या मागे मिराबेल प्लमचं झाड आणि ते अक्षरशः प्लम्सने भरलेलं आहे. वाव, बघा इथे पण आहे, इथे खूप सारे आहेत. इथे पण अगदी तुमच्या हाताला लागतात. त्या ओझ्याने झुकलेल्या ह्याच्या फांद्या आणि आतली बाजू तर बघ. ओ माय गॉड, किती आहेत बाबे. तिथे बघ, ती फांदी तर पूर्ण झुकलेली तुटलेली. ती फांदी तुटली ऍक्च्युली ओझ्याने, दिसते. बापरे, खूप सारे आहेत. तर लगडणं कशाला म्हणतात, तर हे असं फळांनी लगडलेलं आहे हे झाड. आणि पण आम्ही तोडू शकत नाही कारण आमच्या बागेतलं नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही एक पण तोडू शकत नाही. करेक्ट भावे? तोडू शकतो पण आम्हाला तसं काही करायचं नाही. ऍक्च्युली तोडू शकतो म्हणजे कोणी काही बोलणार तर नाही, पण न तोडलेलं कधीही चांगलं आहे. इट्स अ गुड प्रॅक्टिस. कारण इथे लोक कधी कोणत्या कारणाने पोलिसांना बोलू देत शकत नाही. तुम्हाला त्याचं पान कसं इथे दाखवते. मागे लोली कुठे गेली आली, पण त्याची बैल ती फांदी ओझ्यानं कोसळले फांदी. हे असं काही त्याचं पान दिसतं. आणि आमच्या शेजाऱ्यांनी जी फळं आम्हाला दिली होती मिराबेल प्लम, त्याच्या बिया आम्ही जपून ठेवलेल्या आहेत आणि ती आम्ही आमच्या गार्डनमध्ये लावणार आहोत. तर हे आहे आमच्या मागे मिराबेल प्लमचं झाड आणि तुम्हाला आम्ही भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. लोलू थांब, पळू नको, चल सोबत चल. चला 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 चला. पळाली 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 पळाली.